फकीरना सांगितलं की बाबा ये देखो क्या हो रहा है, मेरी बच्ची को दफन हम कर नहीं पा रहे. तर बाबा फक्त एकच बोला, तुम जहाँ से लाए थे ना उधर ही तुमको छोडना पडेगा. तुम्ही आता काही नाही करू शकत, ही तुमची मुलगी राहिलीच नाही. जस्ट इमॅजिन, कुठल्या एका वडिलांना असं सांगितलं तर की तू तुझ्या मुलीला पुरू नाही शकत, तू अंतविधी देऊ नाही शकत. असं कसं बोलतोय आपण, हे करूया ना, तरी परत अजून माती, पण ती बॉडीच पुरली जात नाही. आता कमिंग बॅक, मी जसं सांगितलं ना भानगरबद्दल, मी स्टोरी जी प्रसंग सांगितला, सो मी एक सांगितलेलं आहे झाडाचं वैशिष्ट्य आहे. सो त्या झाडापाशी एक स्टोरी घडलेली, ही मी ऐकली आहे, माझ्या एका मित्राने नरेट केलेली, बिकॉज त्याच्या फॅमिलीमध्ये ही गोष्ट झालेली. सो ही इज अ मुस्लिम फ्रेंड. आता त्याची म्हणजे जी एक्सटेंडेड ती फॅमिली ज्यांच्याबरोबर प्रसंग झालेला आहे, डिस्टंट कोणतरी कझिन होता, तो डिस्टंट कझिन त्याच्या फॅमिली मेंबर्सना घेऊन ते राजस्थान ट्रिपला गेलेले. त्यांच्यामध्ये लहान मुलं, बायका, हे पुरुष सगळे 16-17 लोक गेलेली. आता झालं कसं, हे ना राजस्थानबद्दल काहीच माहीत नाही. हे आपले आमच्यासारखेच टूर करत 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 कुठून तरी ऐकलं असणार, आणि हे पण भानगरला गेले. पण हे गेलेले दुपारी. आता दुपारी मस्त ह्या लोकांनी पिकनिक सारखा पूर्ण माहोल क्रिएट केला. मी जे झाड सांगितलं ना, तू जसं एंटर करशील भानगर फोर्टमध्ये, तर लेफ्टला जे झाड आहे ते वडाचं की पिंपळाचं खूप मोठं झाड आहे. इट इज अ व्हेरी ग्रिगॅरियस काइंड ऑफ अ ट्री. सो तिकडे हे लोक जेवायला वगैरे बसले. आता मग तो परिसर एवढा मोठा आहे ना की तिकडे फिरायलाच 3-4 तास तरी मिनिमम लागतात. ते तसंच सगळे फिरायला लागले. मग ते निघाले घाईघाईमध्ये, कारण का खूप अंधार झालेला. आता त्याच्यामध्ये झालं कसं की हे जिकडे राहत होते ना, त्या ठिकाणापासून हे भानगर फोर्ट जवळपास असेल 100-120 किलोमीटर. सो हे लगेच घाईघाईमध्ये निघाले आणि बस त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन पोचली. आता पोचल्यानंतर हे जेवायला बसले ना, तेव्हा त्याला स्ट्राईक झालं की अरे अपने फॅमिली में एक बेटी है ही नहीं, एक मुलगी राहिली तिकडे. हो बापरे, घाई गडबडीमध्ये. आणि हे शोधतायत. त्यांना वाटलं मे बी त्या बसमध्ये झोपली असणार. तर त्या बसवाला जे हायर केलेलं त्या बसवाल्याला फोन केला की बाबा हम लोग की बेटी तो नाही सोई आहे पीछे. आणि बघितलं कोई नाही सोया करके. मग हे टेन्शनमध्ये की झालं काय, हे ते. मग हे होती मुलगी, लहान होती असेल 3-4 वर्षाची. खूप लहान. आणि झालं कसं की हे मग विचारायला लागले की अरे इसको आखरी बार किसने देखा था, कहाँ देखा था ये. तर मग हे सगळं आठवता त्यांना रिअलाईज झालं की अरे ही जेवल्यानंतरच आपल्याला दिसली नाही आहे. आणि तेवढे पॅनिक मोडमध्ये तिकडनं निघाले नाही ना की हनी नॉर्मली आपण कसं काउंट करतो ना की बाबा आपल्याबरोबर आले आहेत तर हां चला हे ना. आता मोठी माणसं आपण बोलतो की हां ये चलो सब लोग आ गए, निघालो. बरोबर. तसंच त्या लोकांनी मे बी काहीतरी केलं असणार. मग त्यांना स्ट्राईक झालं की ही मुलगी तिकडेच राहिली भांगड फोर्टला. हां, आता तिकडे राहिली. मग ह्यानी सांगितलं त्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या ड्रायव्हरला की अरे लगता है वो हमारी बेटी वहाँ पे ही रह गई, आप चलो. तो यायलाच तयार नाही. मैं अभी रात हो गई, तो पण घाबरलेला, मैं आऊँगा ही नहीं, आप कोई दूसरी गाड़ी देख लो, मैं आ नहीं सकता. तो भाडे द्यायला लागला. मग हे बोलले की अरे मतलब बेटी रह गई है, कुछ तो करो. मैं कुछ नहीं कर सकता. फोन कट केला त्यांनी. मग ह्यानी हॉटेलच्या त्या स्टाफला वगैरे सांगितलं. तो स्टाफवाला पण बोलला की अभी मत जाओ आप, अभी जाना मतलब वहाँ पे ना जानवर वानवर होते हैं. बोला अरे पर तू छोटी बच्ची हो क्या ही करेगी, हम लोग को तो जाना ही पडेगा. मग त्यांनी खूप हे केलं, राडेवडे घातले तिकडे, बिनवण्या वगैरे केल्या. मग तिकडचा जो हॉटेल मॅनेजर होता त्यांनी स्वतःची गाडी दिली. मग हे 4-5 लोक गेली, माणसंच गेली, पुरुष. तिकडे गेले ना, तिकडे टॉर्च मारून बघतायत, शोधतात, आवाज वगैरे देतात, तिचा काहीच रिस्पॉन्स नाही. मग झालं कसं की ज्या झाडाखाली ते बसलेले जेवायला, त्या झाडाखाली तो बहुतेक त्या मुलीचेच वडील असतील किंवा कोणतरी असेल, तो बसला आणि तो अक्षरशः रडायला लागला. आणि त्यांनी असं वरती बघितलं, ती मुलीची बॉडी वरती होती त्या झाडाला. मग हा एकदम बिथरला की हे काय झालं. मे बी बेशुद्ध असेल, त्याला एक डाऊट असतो ना. तर त्यांनी लगेच त्या मुलीला उतरवलं, श्वास वगैरे चेक केला, ती मुलगी मेलेली होती. बापरे. आता ते मरण्याचा प्रकार वियर्ड नाही आहे, त्याच्यानंतर जो झाला ना तो पार्ट खूप वियर्ड आहे. सो त्याची घेऊन आले. त्याची आई तर एकदमच रडायला लागली की हे काय झालं, म्हणजे आपण काय करायला आलेलो
आणि काय होऊन आपल्या गेलं? हलगर्जीपणामुळे काय होऊन गेलं. ती स्वतःलाच ब्लेम करायला लागली की मेरी वजह से मेरी वजह से मेरी वजह से हुआ. आणि शी वेंट इन टू अ व्हेरी स्टेट ऑफ शॉक. आता झालं कसं की आता दफन करायचं आहे. तर दफनसाठी ते घेऊन गेले तिकडे कब्रस्तानमध्ये. तर एक मुलांचा एक वेगळा सेक्शन असतो जिकडे ते लोक दफन करतात मुलांना. तर दफन करण्यासाठी ते आधी खड्डा बनवतात, खूप खोल असतो. त्याच्यामध्ये मग ते चटई घालतात, तिकडे ते रोज वॉटर वगैरे सगळं टाकतात, इतर टाकतात, फुलं टाकतात. मग ती बॉडी ठेवली जाते आणि तिची तो जो हे असतो ना, होल असतो ना, तो जो कबर असते ना, ती खूप खोल असते. त्या कबरमध्ये ठेवलं, माती वगैरे टाकतायत. ती माती आहे ना, ती बॉडीच्या वरती राहतच नाही, ती सगळी साईडलाच जाते. माती सरकते, म्हणजे ते बॉडीवरती मातीच टिकत नाही आहे. ते जे कब्रिस्तानमधले माणसं वगैरे होती ते पण अचंबित झाली की हे काय होत आहे, मतलब कुछ तो है ये. मग तिकडे जे अजमेर दर्गामधले चिस्ती वगैरे असतात ना, ते बाबा वगैरे तिकडे फकीर लोक खूप असतात. तर तिकडचं एक फकीराला बोलवलं आणि मग तो फकीरना सांगितलं की बाबा ये देखो क्या हो रहा है, मेरी बच्ची को दफन हम कर नहीं पा रहे. तर मग बाबांनी विचारलं त्या की क्या हुआ था इसके साथ. तर त्यांनी पूर्ण स्टोरी नरेट केली की असं असं आमच्या हलगर्जीपणामुळे आम्ही विसरलो आणि मग आम्ही परत शोधायला गेलो ना, त्याच्यानंतर आम्हाला त्याची बॉडी तिकडे वरती सापडली. तर बाबा फक्त एकच बोला, इस पे अभी तुम्हारा कोई जोर नहीं है, तुम जहाँ से लाए थे ना उधर ही तुमको छोड़ना पडेगा. म्हणजे तुम्ही तिला पुरूच नाही शकत. बापरे. तुम्ही जिकडनं घेऊन आलात तिला तिकडे परत हे करून या. तुम्ही आता काही नाही करू शकत, ही तुमची मुलगी राहिलीच नाही. जस्ट इमॅजिन, कुठल्या एका वडिलांना असं सांगितलं तर की तू तुझ्या मुलीला पुरू नाही शकत, तू अंतविधी देऊ नाही शकत. त्यांनी तरी प्रयत्न केला की नाही, असं कसं बोलतोय, आपण हे करूया ना. तरी परत अजून माती, पण ती बॉडीच पुरली जात नव्हती. माती साईडला होत होती का? आणि जसं असं ते बॉडी वरती येते, माती खाली जाते, बॉडी वरती येते आणि ती बॉडी वरती मातीच नाही टाकू शकत. मग शेवटी ते हताश होऊन त्यांनी बोललं की अब क्या कर सकते. मग ते बोलले की कुछ नहीं, अब हमको जो बाबा बोले वो करना ही पड़ेगा. नहीं, मैं ऐसा नहीं करने दूंगा. तर बाबांनी मग आगा केला, वॉर्न केला त्यांना कि तू इसको अगर ऐसे तू खुद के ज़िद में अगर रहेगा ना, इसको जो लेके गया ना वो तेरे को भी ख़त्म कर देगा, तेरी पूरे ख़ानदान को ख़त्म कर देगा. तो ज़िद में मत रहे. तूने जो खोया है वो तू खो दिया है, अभी तू उसके लिए कुछ नहीं कर सकता. मग त्याच्या रिलेटिव्स ती बॉडी घेऊन गेले, त्याला पण घेऊन गेले. त्याने लिटरली जिकडनं त्याला काढलेलं ना, ती त्याच ह्याच्या खाली ठेवलं आणि ते निघून आले. आणि मग निघताना एक बापाची एक आस असते की आपल्या काळजातलं पोर आहे, त्याला एकदा शेवटचं बघूया. त्यांनी पाठी बघितलं तर त्याला बॉडी सापडली नाही. दिस इज द व्हेरी वियर्ड स्टोरी आय हर्ड. बापरे, खूप खूप अशी विचित्र स्टोरी आहे. आणि मी जेव्हा इमोशनल आहे, ऐकलं, ही इमोशनल तर आहे, बट दिस इज अनएक्सप्लेनेबल. मी हे जेव्हा ऐकलं ना, तेव्हा मला कुठेतरी वाटलं की बनावटी स्टोरी यार, ऐसा थोडी होता है यार. मला वाटलं माझा मित्र फिरकी घेत असेल, पण मग त्याचा जो रिलेटिव्ह जो नागोठण्याला राहतो ना, तो आलेला. तर मी त्याच्यासमोर टॉपिक काढलेला, अरे मेरे को अयूब ने एक स्टोरी बताया था ऐसा ऐसा, ये सच है क्या. हाँ ना भाई, ये एक हमारे भाईजान की बेटी के साथ हुआ था करके. मग तेव्हा मला ते कुठेतरी वाटलं की मे बी झालं असेल. घरी झालेल्या गोष्टी असतात पण आपण नाही सांगू शकत कधी कधी, पण ज्यावर होतं ते पास्ट कर्मा पण असू शकतो. आपण त्याला पास्ट कर्मा मेन कसं आहे ना, हे कर्मची जी हे आहे ना, आय डोंट थिंक ह्याची डेफिनेशन्स लहान मुलांवरती येतात रे. लहान मुलं काहीच कर्म करतात. पास्ट कर्म मे बी असेल, पण लाईफ दिस इज कम्प्लिटली विच इज विच मी एक्सप्लेन नाही करू शकत. आणि मी जेव्हा पण ह्याबद्दलचा विचार करतो ना, मला सुचतच नाही की हे काय आहे प्रकार. बरोबर, हे काहीतरी विचित्र आहे.